आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे मोठे गहू मी या घमेल्यामध्ये का ओततीये. तर या घमेल्यामध्ये मी हे गहू यासाठी ओतले आहेत की काल जे पिकायला लागलेले आंबे मी साईडला काढले होते, ते आंबे जर तसेच पातेल्यामध्ये ठेवून दिले तर ते नासून जातील. म्हणूनच इथे मी गहू काढले होते आणि त्यामध्ये आंबे पिकायला घालणार होते. काम कोणतंही असो, छोटं असो किंवा मोठं असो, पण देवराजची थोडी का होईना मदत तर मला असतेच. त्याच्या छोट्या छोट्या हातांनी त्याने मला या कामात पण मदत केली. आणि हे काम झाल्यावरती आम्ही घेतलं होतं सरबत बनवायला आणि त्यामध्ये पण माझ्या बाळाची मदत तर आहेच. आणि मग हे सगळं सरबत वगैरे बनवून झालं आणि पिऊन घेतला. त्यानंतर ही लिंब बऱ्याच दिवसांपासून आणून ठेवलेली, पण आता त्याच्यातली खालची लिंब खराब व्हायला लागलेली आहेत. त्यामुळे चांगली लिंब एका दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवून दिली. तुमच्या घरामध्ये पण असं एक छोटं बाळ आहे का की जे सगळ्या कामांमध्ये थोडी का होईना पण मदत करतंच. उन्हाळ्यामध्ये कच्ची कैरी तर रोजच खाल्ली जाते. चला तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जर ब्लॉग आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.